नाशिकमध्ये बोंधू अशोक खरातला कोर्टामध्ये हजर केलं जात आहे। आज खरातची पोलीस कोठडी ही संपतीये आणि त्याच अनुषंगाने आज त्याला कोर्टामध्ये हजर केलं जात आहे। तीच ही नाशिकच्या न्यायालयाबाहेरची दृश्य आपण पाहतोय। त्याच्या विरोधामध्ये नवनव्या तक्रारी या दाखल होत आहेत। त्यामुळे खरातनं केलेलं जे लैंगिक शोषण आहे, अनेकांना घातलेला आर्थिक गंडा आहे, त्याबरोबरच इतर जे त्याचे कारनामे आहेत याची जंत्री आज न्यायालयासमोर मांडण्यात येईल। आणि याच संदर्भातले अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांच्यासोबत। शुभम, खरातला न्यायालयामध्ये हजर केलाय, काय अपडेट्स मिळतात? नक्कीच आकांक्षा, आपण बघतोय अशोक खरातला आता या ठिकाणी न्यायालयामध्ये आणण्यात आलेला आहे आणि थोड्याच वेळामध्ये सुनावणी देखील सुरू होणार आहे। मोठा पोलिसांचा बंदोबस्त खरं तर आपल्याला संपूर्ण या न्यायालयाच्या परिसरामध्ये पाहायला मिळतोय। मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये अशोक खरातला या ठिकाणी आणण्यात आलं। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आज अशोक खरातची जी सुनावणी होईल, खरं तर महिलांवर लैंगिक अत्याचाराचं प्रकरण असेल किंवा जे फसवणुकीचे प्रकरण असेल त्यावर खरं तर महत्त्वाचे पुरावे हे एसआयटीच्या हाती लागल्याची माहिती मिळाली आहे आणि त्यानंतर जी संपूर्ण सुनावणी आहे ती आज पार पडणार आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आत्ताच अशोक खरातला हे कोर्टामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी संपूर्ण जी एसआयटीकडनं जे पुरावे आहेत ते खरं तर गेल्या 2 दिवसांपासून गोळा करण्यात आलेले होते, ते सगळे पुरावे जे आहेत ते आता कोर्टासमोर सादर केले जाणार आहे। या पुराव्यांमध्ये त्याचे आर्थिक संबंध असेल किंवा त्याचा मोबाईलमधला जो डेटा रिकव्हरचं काम खरं तर अनेक दिवसांपासून सायबर तज्ञांच्या माध्यमातून सुरू होतं, त्याची माहिती खरं तर या ठिकाणी देण्यात येणार आहे। आणि आपण आत्ताची जी माहिती बघतो आहे, तपास अधिकारी जे आहे किरण कुमार सूर्यवंशी हे देखील या ठिकाणी कोर्टरूममध्ये त्या ठिकाणी दाखल झालेले आहे। सुनावणीला काही वेळा सुरुवात होईल आणि एकूण जर पाहिलं तर या सगळे पुरावे जे आहे ते पुरावे आज दिल्यानंतर पुन्हा अशोक खरातची पोलीस कोठडी मिळावी यासाठी एसआयटीच्या अधिकाऱ्यांकडनं खरं तर प्रयत्न केले जाणार आहे। त्यामुळे आजच्या या सुनावणीमध्ये नेमकं एसआयटीच्या अधिकाऱ्यांकडनं नवनवीन कोणकोणते जे खुलासे झालेले आहे त्या खुलासे संदर्भात काय पुरावे नेमके कोर्टासमोर सादर केले जाणार आहे हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। एकूण जर पाहिलं तर या अशोक खरातच्या मुलाला देखील काल तपास कामी त्या ठिकाणी एसआयटीकडनं ताब्यात घेण्यात आलेलं होतं। रात्री उशिरापर्यंत अशोक खरातच्या समक्ष त्याच्या मुलाची त्या ठिकाणी चौकशी करण्यात आलेली होती आणि एकूण या चौकशीनंतर काही महत्त्वाचे माहिती जी आहे ती खरं तर एसआयटीला मिळाली आहे आणि ती माहिती मिळाल्यानंतर पुन्हा त्या अशोक खरातच्या मुलाला हर्षवर्धन खरातला पोलिसांनी त्या ठिकाणी पुन्हा सोडून दिलेलं आहे चौकशी करून। आणि एसआयटीच्या माध्यमातून ज्या पद्धतीने अनेक दिवसांपासून जे पुरावे गोळा करण्याचं काम सुरू होतं त्या पुराव्यांमध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी अनेक महत्त्वाचे जे पुरावे, कागदपत्र, तांत्रिक पुरावे हे खरं तर त्या ठिकाणी एसआयटीच्या हाती लागलेले आहे। आणि एकूण जर पाहिलं तर आज पुन्हा कोर्टामध्ये या ठिकाणी जी सुनावणी होणार आहे ती सुनावणी सरकारी वकील जे शैलेंद्र बागडे आहेत ते त्यांच्या माध्यमातून खरं तर सरकारची बाजू मांडणार आहे। ते देखील आता कोर्टात या ठिकाणी दाखल झाल्याची माहिती आपल्याला मिळते। या सगळ्या संदर्भात जर पाहिलं तर या बोंधू अशोक खरातने जे लैंगिक अत्याचाराच्या जे घटना केलेल्या होत्या, जे उकस कार्यालयामध्ये हे सगळे काळे कारनामे केलेले होते, त्यामध्ये देखील त्या ठिकाणी फॉरेन्सिक टीमकडनं काही महत्त्वाचे पुरावे जे आहेत ते त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आले होते। ते सगळे पुरावे एकत्रित करून आज खरं तर या बोंधू अशोक खरातने जे काळे कारनामे केलेले आहेत त्याची माहिती एसआयटीच्या माध्यमातून या ठिकाणी कोर्टासमोर दिली जाणार आहे। खरं तर या खरात प्रकरणाची व्याप्ती अधिकाधिक वाढताना आपल्याला पाहायला मिळते। एकूण जर पाहिलं तर मागच्या कोर्टामध्ये जी सुनावणी झालेली होती त्यामध्ये देखील एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी या सगळ्या प्रकरणाची जी व्याप्ती आहे ती राज्यासह महाराष्ट्रासह इतर राज्यापर्यंत देखील असल्याचा संशय जो व्यक्त करण्यात आलेला होता आणि त्या अनुषंगाने तपास करण्याची माहिती कोर्टासमोर एसआयटीच्या अधिकाऱ्यांना दिलेली होती। आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर अशा पद्धतीनं आता या ठिकाणी कोर्टामध्ये ही सगळी सुनावणी सुरू होत असताना काही महत्त्वाचे जे पुरावे आहेत ते पुरावे देखील या ठिकाणी कोर्टासमोर सादर केले जातील। या पुराव्यांमध्ये नेमके काय काय ह्या सगळ्या संदर्भामध्ये माहिती ही एसआयटीच्या अधिकाऱ्यांकडनं दिली जाणार आहे ते खरं तर बघणं महत्त्वाचं असणार आहे। खरं तर त्याच्या सीएची देखील त्या ठिकाणी चौकशी करण्यात आली। काल जे मिरगावचं ईशानेश्वर मंदिर आहे त्या ईशानेश्वर मंदिराचे पुजारी आहेत त्यांची देखील चौकशी करण्यात आली की ज्या पद्धतीने तो काही बोंधू अशोक खरात काही व्यावसायिकांना काही वेगवेगळे अंगठ्या देत होता, काही त्या ठिकाणी वेगवेगळ्या वस्तू देत होता, ते नेमक्या कशा होत्या या संदर्भात खरं तर त्या ठिकाणी चौकशी करण्यात आलेली होती। एकूण जर बघितली तर या सगळ्या संदर्भामध्ये सुनावणी होणार आहे।
त्या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या ठिकाणी हे मिरगावमध्ये जे शनेश्वर मंदिर आहे या अशोक खरातचं त्या मंदिरामध्ये काय काय नेमके कारनामे सुरू होते याची माहिती खरं तर दिली जाणार आहे। सोबत एका सरब व्यावसायिकाची देखील चौकशी करण्यात आलेली होती आणि या सरब व्यावसायिकाच्या चौकशीमध्ये नेमका अशोक खरात जी सगळी या सरब व्यावसायिकाकडे ज्या वस्तू घेत होता त्या वस्तू नेमका कशा होत्या, त्या वस्तू नेमका कुठून घेत होता याची सगळी माहिती जी आहे ती एसआयटीच्या अधिकाऱ्यांकडनं घेतली जाते आहे। आणि या सगळ्या संदर्भामध्ये आज खरं तर या ठिकाणी सुनावणी सुरू झाल्यानंतर वेगवेगळे जे पुरावे आहेत ते वेगळे पुरावे या एसआयटीच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कोर्टासमोर त्या ठिकाणी सादर केले जातील आणि कोर्टामध्ये ही सगळी माहिती दिली जाईल। एकूण जर बघितलं तर या सगळ्या संदर्भात ज्यावेळी कोर्टामध्ये सुनावणी सुरू होईल त्यावेळेस काही महत्त्वाचे पुरावे, तांत्रिक पुरावे हे देखील एसआयटीचे अधिकारी हे कोर्टामध्ये बरोबर आहे घेऊन शुभम। खरं तर आपण प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा ही अपडेट सांगूयात। बंधू अशोक खरातला आता कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला आहे। इचनपुरानी यांच्या कोर्टामध्ये त्याला सादर करण्यात आलंय। त्याचबरोबर तपास अधिकारी जे आहेत ते देखील